हे गाईज वेलकम टू ऑर्डर न्यू ब्लॉग्स. गाडीलाच होत्या परत इंट्रो. हे गाईज वेलकम टू ऑर्डर न्यू ब्लॉग्स. मी तुमचा लाडका सिद्धार्थ लोखंडे. आज जातोय. मी पहिल्या व्हिडिओत बोललेलो की मी रत्नागिरी सिरीज कव्हर करेन, पण काही रिझनमुळे रत्नागिरी सिरीज कव्हर करायला नाही झाली. पण आज तीजच मीन्स पनवेल टू रत्नागिरी जायचं तिकीट बुक करून येते. त्या एक छोटा बोला मिनी ब्लॉग बनवूया. आता चाललोय इथून मानसरोवर स्टेशन तिथून तिकीट काढायचं, पनवेलचं रिटर्न काढायचं. जात होतो विडावरनी पण भीती वाटत होती, म्हणून आता तिकीट काढून जाऊया आणि बघूया प्रोसेस कशी असते ती. आणि जर तुम्हाला पण तर आपल्या पनवेलवरनं रत्नागिरीचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला प्राईस सांगतो कशी असेल ती. काहीच मानसरोवर स्टेशनला आलोय, अजून जायचं पुढे. चार 48 पनवेल आहे. आता गप जाऊन तिथं बसूया. ही सवयच लागली आहे मला धाकात जास्त हे करायचं. सगळ्या स्टेशनला एवढी गर्दी तर नसतेच या कधीच. अजून तर आले नाही लोक, बघू कसं होतं. काहीच पनवेलला तर उतरलो. त्याच ट्रेनमध्ये गर्दी होती म्हणून शूट करायला भेटलं नाही. आता बघूया तिकीट कुठल्या साईडला भेटते. बाय त्या साईडला तिकडे गावाकडे जायला गाड्या त्या तिकडे लागतात, त्या साईडला. आणि मला पण माहीत नाही तिकीट कुठे भेटेल. अँगल कसं वाटतंय कुणाला काय वाटत पण नाही. बघू दे हॉटेलसाठी. त्या साईडला तिकडे गावाला जायला लागतात. लाईन तर इथंच आहे तिकीट काउंटरला. मी विचारून बघतो काही नंतरला परत इथंच विचारतो. टेन्शन करायचं आहे. हे बघा हा काउंटर आहे. मी या काउंटरवरनं येऊन गेलो. सर रत्नागिरीचं रिझर्वेशन करायचं आहे 2 तारखेचं. तर किती होतील तिकीटाचं साहेब? सब मी वेटिंग आहे. ट्रेनमध्ये एक चेंज झाला. तिकीट बघायला गेलो, सगळे तिकीट वेटिंगला होते म्हणून एक पण तिकीट काय भेटलं नाही. मग ते तिथंच सोडून आलो. आता मला व्हिडिओला पुढे करायचं आहे. तर आता इथून पनवेल बसस्टॉपच्या इथे चालत जातोय. पनवेल बसस्टॉपच्या इथे ही आहे मॉल आहे. मॉलमध्ये जाऊन थोडा कंटेंट घेतोय. काय काय करायला लागतं कंटेंटसाठी. सॉरी कॉन्टेंट का कंटेंट काय. ज्या वेळेस आलेलो तेव्हा हे काहीच नव्हते, पत्रे बित्रे. आणि आता डायरेक्ट पत्रे लावले बघा. 10 बस आहेत. हॅलो, आपण पनवेल बस स्टॉपला आलो. ST डेपो. इथून कदाचित राईटलाच आहे. हा पहिला ब्रिज क्रॉस करून. बाय द त्या साईडला एक नंबर सनसेट होतोय. बघूया मॉल कसा आहे ते. आता एक सिवूडला पण मॉल होता, तिकडे पण गेलो असतो. हे बघा आपल्याला इथून कुठे पण जायच्या गाड्या आपल्याला भेटणार. असा बस स्टॉप आपला.
पहिला मॉल शोधायला लागेल. मी मॉल शोधतो, तिथपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. हेच मॉलच्या तर जवळ आलो आणि मॉलमध्ये जाऊन पहिला आयफोनची प्राईस काढतो. बघू त्या आयफोनची प्राईस किती आहे. 16 प्रो या 14 15 पण ओरियन. एंट्री कुठून आहे? इथून एंट्री. तिथं गेलो आणि व्हिडिओ आता अलाउड नाही आहे. काय पूर्ण फक्त मॉल बघितलं नाही आलो. मला वाटलं थोडंफार कंटेंट भेटेल. काय नाही आता जाऊ परत इथून चालतच. पण चालत जवळ पडतं. आपला जुना लाल डब्बा, सॉरी एसटी, लाल एसटी हे आता कदाचित बंद होईल काही दिवसांनी. का झाले पण असेल ऑलमोस्ट. आणि असं वाईट आता येते, वाईट रेट. बघू बस स्टॉप, एसटी स्थानक पण आणि बस स्टॉप पण. इकडे गावाला जायला आपल्या इकडे लागते गाडी. पहिला फ्लॅट क्रमांक पहिल्यावर लागते. किंवा मानगाव अनाऊन्समेंट झाली मानगावची. ती बघा ती तिथं येते. अरे इकडूनच जायचं आहे ना. माझा मोठा पचका झाला. अरे तिकडे मॉलमध्ये गेलो आणि एंट्रीच नाही मला भेटली. मग काय आयलो एंट्री माझे कॅमेरा अलाउड नव्हता. कॅमेरा बंद करायला ही माझी ताई. किती वेळा ते व्हिडिओ बघितले हिला. चल इथे मला ब्लॉग एंड करायचा आहे. तिकीट पण भेटलं नाही कन्फर्मचं आणि मॉलचे व्हिडिओ पण काढायला भेटले नाही. पण व्हिडिओ असेच आलेले. आवडले असेल तर सांगा. बाय. ते व्हिडिओ एंड करतो.